ते संवराला जाणतात आणि आश्रवाला कसं रोखायचं तर मन वचन कायेला आपल्या वशमध्ये ठेवायचं आणि मनाला वचनाला आणि कायेला जर आपण आपल्या वशमध्ये ठेवलं तर काय होणार कर्माचा बंधपासून आपण वाचणार मनामध्ये चांगले विचार केले चांगला ध्यान केलं ध्यान भी 4 प्रकारात सांगितलंय आणि पदस्थ पिंडस्थ आणि रूपस्थ आणि रूपातीत हे 4 प्रकारचं ध्यान आहे ह्या 4 प्रकारच्या ध्यानामध्ये तुम्ही मंत्रांचं सुद्धा घरी बसल्या ध्यान करू शकता आणि पिंडस्थ आणि स्वतःच्या आत्म्याचं सुद्धा ध्यान करू शकता आणि अरिहंत भगवंताचं सुद्धा ध्यान करू शकता त्यांच्या स्वरूपाचं सुद्धा ध्यान करू शकता आणि सांगितले चौथं रूपातीत आणि सिद्ध भगवंताचं सुद्धा ध्यान करू शकता यानी सिद्ध भगवंताचं स्वरूप कसं आहे तर ते शरीराने रहित आहे अशरीरी आहे आणि ते राग द्वेष आणि मोह ह्यांच्यापासून या द्वंद्वापासून सांगितले रहित आहे आणि रूपातीत आहे रूपातीत याने कुठलंच रूप नाही जे आपलं स्वरूप आहे त्याच्यामध्येच ते स्वरूपामध्ये लीन आहे म्हणून ह्या संसारामध्ये जसं कर्म क्रिया कराल तसं शरीर प्राप्त होत असतं आणि गोर काळ शरीर कसं प्राप्त होतं तर हे नियमांचं पालन नाही केल्यामुळं जीवाला कर्माचा बंध होतो आणि रात्री भोजनाचा त्याग नाही केल्यामुळं सांगितलंय पद्मपुराणमध्ये त्या जीवाला सुकर आणि गाढवाच्या पर्यायामध्ये कुत्र्यांच्या पर्यायामध्ये आणि सुवर आणि जे डुक्कर आहे त्याच्या पर्यायामध्ये जावं लागतं आणि तिथं त्यांना दुःख भोगावं लागतं म्हणून भक्ष्य अभक्ष्याचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे आणि सांगितलं की रात्री भोजनाचे यानी रात्रि भोजन सांगितले इस प्रकार अज्ञान में जो कुछ भी किया तो मेरा वह दुष्कृत मिथ्या हो गई